आता आपण वळतोय दत्त महाराजांच्या पुढच्या गुरुकडे, म्हणजेच मृग. मृग म्हणजे काय माहितीये का? हरिण. आपण जंगलामध्ये बघतो ना, सतत आनंदात स्वतःच्या मौज मस्तीमध्ये असतं. इकडे पळ तिकडे पळ, वेग आहे तिच्या. त्या वेगामध्ये मृग इतक्या स्पीड मध्ये या सगळ्या गोष्टी करत असतो ना, की त्याला आपल्या बाजूला कुणीतरी एखादं सावट आहे किंवा त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी एखादा प्राणी दबा धरून बसलेला असतो, त्याच्याकडे लक्षच नसतं. आणि मग त्याच्या या गोष्टीमुळे तो प्राणी त्याच्यावर हल्ला करतो आणि मग मृग जे आहे स्वतःचा जीव गमावून. या सगळ्यातून महाराजांना असं म्हणायचंय की आपल्या या वेगवान आयुष्यामध्ये अगदी स्वच्छंदपणे जगत असताना आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, माणसांमध्ये आपल्यासाठी घातक असं कोणी आहे का, या गोष्टीवर आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे आयुष्य जगत असताना सतर्कता ही खूप महत्वाची असते. हेच सांगतो महाराजांचा मृग हा गुरु.